रोखून ठेवलं किंवा कोरून ठेवलं अशी माझी अहिल्यादेवी होळकर धनगराची आहे. तेवढं मी नवं बाबा या जगात शेवटचा संत माझा संत बाळूमामा हा सुद्धा मग आपल्याला काय कमी आहे का नाही म्हणून जातीचे धनगर आम्ही, जातीचे धनगर, जातीचे धनगर लागतो माळावर. मेंढर येते ती बरोबर आहे का नाही त्यांचा प्रपंच त्याच्यावर असतो मोकळा दिसतोय हे बा उदाचं टायमिंग झालेला आहे तरी कुणीही उदाच्या आडवं जाऊ नका. कोण लांब असतील जे कोण आत आला असेल तरी येऊन पडली जागा धरून बसा. काय मामा होय आपल्यात मेंढर येते गेला बाहेर ना त्यांचा प्रपंच कसा आहे घोड्यावर आहे का नाही म्हणून बोध घालायचं चालू आहे. जे कोण बाहेर थांबला असेल त्याने बाहेरच थांबा. आतमध्ये कोणी येऊ नका. उदाच्या आडवं कोणी जाऊ नका. नमः शिवाय नमः शिवाय बाळूमा
होतं त्यावेळेला बाबा काय लागलो बाबा नेमकं बोलायला त्या ठिकाणी आला. आता महाप्रसाद झाला मेंढ्याच्या तळावर इथं मेंढ्या माऊलीचा तळ हलवायचा निघून जायचं बेळगाव जिल्ह्याला रामदुर्ग तालुक्याला. जसं मामाला मेंढ्याला सांगितलं असं मात्र मेंढ्या माऊलीचा तळ तिथं हलवायला. मेंढी माऊलीचा तळ हलवला मामा त्या ठिकाणी मेंढ्या माझ्या निघून चालल्या त्या ठिकाणी आला. होता मात्र वाटचाल करत मेंढ्या निघून रामदुर्ग तालुक्याला त्या बेळगाव जिल्ह्याला. बेळगाव जिल्ह्याला मेंढ्या माझ्या निघून चालल्या मामा त्या टाईमाला काही लागला होता प्रकार घडायला. रामदुर्ग तालुक्यात मात्र मेंढ्या जाऊन एका मात्र सावकाराच्या मात्र त्या वावरामध्ये मेंढ्याचा मेंढी माऊलीचा तळ दिला सायरा बाबा. जसा मेंढी माऊलीचा तळ देऊन मात्र बाळूमामाने विचार मना ध्यानाचा करायला. विचार मनाचा ध्यानाचा केला माझ्या बाळूमामाने काय लागलं होतं माझं बाळूमामा बोलायला. तसं मात्र मोहर चांदी करत करत आले पण इकडं मेंढी माऊलीचं पोट भरण्यासारखा चारा काय दिसेना. चारा मिळाला झाला त्या नाही मला माझ्या बाळूमामाला बाबा चैन पडला नव्हती जीवाला. म्हणून माझ्या त्या बाळूमामाने विचार केला म्हणाला मामा पुढे जाऊ नका थांबा. सावकाराच्या त्या वावरामध्ये आजच्या दिवस तर ठोकायचा आणि सकाळच्या पाणी मी चाऱ्याची व्यवस्था कुठं होते का बघायची बाबा. तालुक्याच्या बाजूला